गाडीमध्ये कपडा मारताना पासून तर त्यानंतर पोंगे विकण्यापर्यंत, पोंगे ज्याला बॉबी म्हणतात तुम्ही, ते पासून तर मनमाडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमाल म्हणून माझ्या वडिलांनी काम केलेलं आहे. हमाल म्हणून 2 रुपये, आत्ताच्या काळामध्ये 2 रुपये म्हणजे काहीच नाही, काहीच नाही. पण त्या काळामध्ये माझे वडील जेव्हा 10 डाग उचलायचे, डाग मीन्स ते पोते, जेव्हा 10 डाग उचलायचे तेव्हा 2 रुपये मिळायचे. अशा काळामधले माझे वडील आहेत. आणि म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा माझ्या वडिलांनी हे सगळं केलंय. आणि त्यानंतर मग माझे वडील वडापाव विकायचे रेल्वे स्टेशन, आणि रेल्वे स्टेशनच्या वडापाव पासून मग क्रिकेटच्या टुर्नामेंट पर्यंतचा वडापाव, त्या वडापाव पासून मग माझे वडील त्या वडापावच्या उधारीवर जे ड्रायव्हर लोकांकडून डिझेल पेट्रोल मिळायचं, त्या डिझेल पेट्रोलवर एक छोट्याशा टपरीवर, चहाच्या टपरीवर, वडापावच्या टपरीवर डिझेल पेट्रोल एक बाटलीपासून एक कॅन पर्यंत गेलं. आणि एक कॅनचं एका बॅरलवर आणि एका बॅरलचं एका टँकरवर गेलं. म्हणजे हे खालून तिथपर्यंत वडील पोहोचले. आणि त्यामुळे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि एक दरारा. आणि आजही खरं तर पोपट शिंदेची बरोबरी अख्ख्या नाशिक जिल्ह्यात कोणीच नाही करू शकत. म्हणजे मी कॅमेऱ्यावर बोलते,